गरीब ना छोड़ेंगे। क्या बात है, बहुत सुंदर, बहुत धन्यवाद आपका हमारे साथ जुड़ने के लिए। आपने सुर में ये गीत सुना दिया। और तर मनोज तिवारी आणि मैथिली ठाकूर हे दोन्ही एबीपी नेटवर्कशी एक्सक्लुझिव्हली संवाद साधत होते आणि मैथिली ठाकूर सध्या अलीनगरमधून आघाडीवर आहे, भाजपची उमेदवार आहे। तिच्या उमेदवारीनंतर अनेक चर्चा निर्माण झालेल्या होत्या, पण सध्या ती अलीनगरमधून आघाडीवर आहे। अर्थात निकालांची प्रतीक्षा आहे, कल हाती येत आहेत, पण अर्थात बिहारमध्ये जे चित्र सध्या आपण पाहतोय, एनडीए बहुमताचा आकडा कलांमध्ये एनडीएनं पार केलेला आहे, तर महागठबंधनचं अक्षरशः पानिपत होताना आपल्याला दिसतंय। आणि आपण या सगळ्या मागे नेमके काय मुद्दे आहेत या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। बिहारची निवडणूक ही कायमच क्रुशियल मानली जाते, कारण का तिथल्या मतदारांचा कल काय, सायलेंट मतदार नेमकं काय मनात धरून मतदान करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असतं। आणि बिहारचं राजकारण हे काहीसं अस्थिर मानलं जातं, कारण का आपण जर गेल्या काही वर्षांमधला पॅटर्न पाहिला तर नितीश कुमार जे आधी एनडीए सोबत होते, त्यानंतर ते महागठबंधन सोबत सुद्धा गेलेले होते, आता पुन्हा एकदा ते भाजप सोबत आहेत। आणि भाजप सोबत नितीश कुमार यांना कायम ठेवणं हे भाजपसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। सध्याचे आकडे जर आपण पाहिले तर भाजप 86 जागांवर आघाडीवर आहे आणि नितीश कुमारांचं जेडीयू 76 जागांवर आघाडीवरती आहे। 10 जागांचा फरक आहे। भाजप कदाचित मोठा पक्ष ठरू शकतो। 2020 मध्ये सुद्धा काहीसं असंच चित्र होतं। 2020 मध्ये भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या आणि जेडीयूला 43 जागा मिळालेल्या होत्या, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार हेच पुढे आलेले होते। आता यावेळी मुख्यमंत्री कोण होणार, मागच्या वेळी नितीश कुमारांनी सांगितलं होतं की माझ्याकडे जास्त जागा नाहीत, त्यामुळे मला मुख्यमंत्री पद नको, पण तरी सुद्धा ते मुख्यमंत्री झाले होते। आता यंदा मुख्यमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण का बिहारच्या राजकीय गणितांवरती केंद्र सरकार, केंद्रातलं जे सरकार आहे त्याची सुद्धा गणितं आधारित आहेत। कारण का लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर केंद्र सरकार स्थापन करताना जागांची जमवाजमव करणं, आकड्यांची जमवाजमव करणं काहीसं क्रुशियल ठरलं होतं। आणि बिहारमध्ये जे कल सध्या हाती येत आहेत या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करूयात। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुधीर मुनगंटीवारजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आपण बिहारमध्ये प्रचारासाठी गेलेला होतात, सध्या